नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आदिवली या गावी, माझं नाव विलास हिरू वेखंडे. तर वाढत्या मजुरांच्या याच्यामुळं, तुटवड्यामुळं आणि इथं आज मजूर मिळत नसल्यामुळं आपण आज इथेशी SRT पद्धतीची भातशेती लागवड करत आहात. आणि आपण आता 1 एकरमध्ये SRTची लागवड करीत आहोत. तर त्याच्यासाठी आपण हे मशीन आणलेले आहे, भात टोकन यंत्र. आणि हे भात टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण 6444 ही व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये लावत आहेत. तर ते एक दाणा लावायचा असतो. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा त्याची ट्रायल घेतली. तर एक 100 ग्रॅम भात आणि एक 3 किलो खत असं जर प्रमाण आपण या मशीनमध्ये जर घेतलं तर साधारणतः 1 ते 2 दाणा किंवा 3 दाणे अशा स्वरूपात याच्यामध्ये पडतात. खताचं कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये आपण भाताची लागवड करू शकतो. अन्यथा आपण जर निस्ती भात लावायचा असेल दुसरा, तर मग त्याच्यामध्ये 10 ते 15 दाणे पडतात या मशीनमध्ये. त्याच्यामुळे आपण खत आणि हे घेतलेलं आहे मिक्स भात एक काडीचं 6444. आणि आता आपण प्रत्यक्षात लागवड करीत आहोत. आता आम्ही दोघंच आहेत या शेतामध्ये, माझी मिसेस आणि मी. आता दोघंच आहेत आम्ही या शेतामध्ये, कारण मजूर मिळत नाही, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. आणि बघा आता ह्या मशीनने आपण आता भात लागवड करीत आहोत. तर अतिशय जबरदस्त काही दाणे खताचे जात आहेत आणि 2 इंच खोल असं भाताची लागवड होते. आणि जो पाठीमागचा जो रोलर आहे, ते पडलेले जे खड्डे आहेत, ते खड्डे लगेच तो रोलरच्या साहाय्याने ते बुजले जातात आणि अतिशय चांगल्या प्रकारची अशी लागवड जमिनीमध्ये केली जाते. तर अशीच